मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्या विस्तारामध्ये सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आणि काल खातेवाटप झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम हे महत्त्वाचं खातं त्यांना देण्यात आलं। त्यानंतर साताऱ्यात एकच जल्लोष होतं। आज शिवेंद्रराजे हे साताऱ्यात येत आहेत मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच, त्यामुळं साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे। आपण पाहतो की आता राजवाड्याचा परिसर जो आहे साताऱ्यातील तो मोठ्या प्रमाणात सजवण्यात आलेला आहे। तर शिवेंद्रराजेंचे कटआउट असतील, कमाने असतील, असं ठिकठिकाणी सातारा शहरामध्ये या सगळ्या जय्यत तयारी त्यांच्या आगमनाची करण्यात येते। तब्बल 25 वर्षांनंतर सातारा शहराला सातारा विधानसभा मतदारसंघाला हे मंत्रिपद मिळतं आणि त्याचा आनंद हा आता साताऱ्यातील लोकांच्या वावत नसल्याचं पाहायला मिळतं। या आनंदामुळेच सातारा शहर संपूर्ण फ्लेक्सनं भरून गेल्याचं पाहायला मिळतं आहे। फ्लेक्स बोर्ड असतील, स्वागत कामाने असतील किंवा एक स्वागतासाठी प्रत्येक माणूसा तयार आत्ता असल्याचं पाहायला मिळतं आहे। आज दुपारपर्यंत सातारा शहरामध्ये शिवेंद्रराजे यांचं आगमन होईल आणि त्यानंतर या शहरामधून त्यांची मिरवणूक निघेल। त्यामुळं एकूणच साताऱ्याचं वातावरण आता उत्साहामय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।